म्हणून कधीही एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस मनुष्य जाळल्या जातो ना, तर जाळल्याच्या नंतर महाराज हे सगळं कळालं पार्वतीला. पार्वतीला कळालं की गुफेवरच्या समोर देवलोक आले होते आणि या देवांनी माझा आणि भगवंताचा वियोग केला. भगवंताच्या तेजापासून एक पुत्राची निर्मिती झाली, म्हणून त्या ठिकाणी पार्वतीला राग आला. पार्वती त्या ठिकाणी घाईघाईने बाहेर आली, हातामध्ये पाणी घेतलं आणि सगळ्या देवांना शाप दिला की सावधान, मी सगळ्या देवांना शाप देते, सगळ्या देवांच्या स्त्रिया वांज होतील. अग्नीला शाप दिला, हे अग्नी तुला मी शाप देते की तू सर्व भक्षी होशील. बघा, अग्नी पुढे काही टाका, वाळल्याला टाका, वल्ल टाका. शरीर काय वाळलेलं असतं का जळताना? महाराज वल्ल जळता आणि वाळही जळता. आणि अग्नी सर्व भक्षण करतो. अग्नीला पश्चाताप झाला. अग्नी जगदंबेला प्रणाम करू लागला, पाही माम मैया क्षमा करा, मला उष शाप द्या, उष शाप द्या. असं म्हटल्यानंतर मैयाने सांगितलं की हे अग्नी, मी तुला आशीर्वाद देते, तू सर्व भक्षी होशील, पण सर्व भक्षी असून सुद्धा तू पवित्र राहशील. म्हणून बघा, अग्नी सगळ्यांचं भक्षण करतो, पण अग्नी काय असतो? पवित्रच असतो. म्हणून कधीही एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस मनुष्य जाळल्या जातो ना, तर जाळल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक तरी तुळशीचं वाळलेलं लाकूड टाकलं पाहिजे. म्हणून तर मेलेल्या माणसाच्या तोंडात काय देतात? तुळशीचं पान देतात. का? तो अग्नी भक्षण करतो. आणि प्रेत हे अपवित्र असतं, अग्नी पवित्रच असतो, पण जोपर्यंत त्याच्यात तुळस टाकल्या जात नाही, कारण तिथून जाणारे अनेक पशु पक्षी असतात, अनेक मनुष्य प्राणी जातात, आणि जर तुळस टाकली ना, कितीही पाप्यातला पापी मनुष्य असतो आणि त्याच्या सरणामध्ये जर तुळस टाकली आणि त्या सरणाचा वारा जरी एखाद्याला लागला ना, तरी तो अग्नी त्याला पवित्र करून टाकतो, कारण त्याच्यामध्ये तुळशीचं काय असतं? काष्ट असतं. म्हणून अग्नीला शाप दिला, तू सर्व भक्ष होशील, पण तू पवित्र राहशील. सगळ्या देवांना शाप दिला की तुम्ही सगळ्या तुमच्या बायका वांज राहतील. म्हणून बघा, तुम्ही ऐकलं का ब्रह्मदेवाचा पुत्र लक्ष्मीचा पुत्र का नाही? सगळ्या त्यांना शापच दिलेला आहे महापार्वतीने. मग नंतर महापार्वती त्या 6 कृत्यांगणांकडे आली आणि आल्याच्या नंतर महाराज महापार्वतीलाही आपोआप आईचा पाजर फुटला. मैयाने कार्तिकेला जवळ घेतलं आणि कैलासावर घेऊन गेले आणि कैलासामध्ये सुंदर अशा प्रकारचं आनंदमय वातावरण झालं. आणि भगवान भोले बाबाने सर्व देवांच्या समवेत घोषित केलं की हा माझ्या तेजापासून निर्माण झालेला माझा हा शिवपुत्र कार्तिकीय नावाने जगामध्ये काय होईल? प्रसिद्ध होईल. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव. आणि अशा प्रकारे कार्तिक स्वामींचा अवतार झाला. आणि सुतजी महाराज म्हणतात की कालांतराने सुंदर अशा प्रकारे कार्तिक स्वामींचा अवतार ज्या दिवशी झाला ना, तो महिना होता मार्गशीर्ष महिना, मागचा गेलेला. बघा तुम्ही, मार्गशीर्ष महिना किती पवित्र आहे सांगू का तुम्हाला? तुम्ही बोटावर मोजा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. म्हणून 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना भगवान म्हणतात ते माझं स्वरूप आहे. मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना हे माझं स्वरूप आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारची काय केता? व्रत धारण करता. गुरुवारी त्या ठिकाणी लक्ष्मीचं पूजन करता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये की मार्गशीर्ष महिन्यामध्येच भगवान लिंग रूपाने काय झाले? प्रगट झाले. मार्गशीर्ष महिन्याच्या असणाऱ्याच त्याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो स्तंभ प्रगट झाला. म्हणून मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्येच त्या ठिकाणी महाराज पंचमी जी येते ना, त्या पंचमीलाच रामप्रभू आणि जानकीचा काय झालेला आहे? विवाह झालेला आहे. अजून सांगू तुम्हाला, याच मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला कार्तिक स्वामी महाराजांचा काय झालेला आहे? अवतार झालेला आहे. बोलिये गौरी शंकर भगवान की जय. अशा प्रकारे महाराज कार्तिक स्वामी हळूहळू हळूहळू कैलासावरती मोठे मोठे होऊ लागले. आणि एक दिवस सगळे देवी देवता आले आणि सगळ्यांनी महादेवाला प्रणाम केला की हे महादेव, हे मैया पार्वती, ज्या कारणाकरता कार्तिकांचा जन्म झाला त्या कारणाकरता आता सर्व देवांचा सेनापती म्हणून कार्तिक स्वामींना घोषित करा आणि तारकासुराच्या वधाकरता आता युद्धाची तयारी करा. म्हणून माझ्या भोले बाबा महादेवांनी सर्व देवतांचा सेनापती म्हणून कार्तिक स्वामींना
पद देऊन टाकलं आणि सगळ्या देवतांचं सेनापती पद कार्तिक स्वामींनी घेतला आणि सगळ्या देवांना सांगितलं की हे देवांनो, आता तुम्ही काळजी करू नका की रक्षकस्त्वं त्रिलोकस्य शरणागत वत्सलः यज्ञकर्ता यज्ञभर्ता हरसे विघ्नकारिणाम. की अशा असणाऱ्या त्या कार्तिक स्वामींनी सगळ्यांना आश्वासन दिलं आणि सांगितलं की आता तुम्ही चिंता करू नका की कुमारोपी विनीतात्मा विमानद विवीर्यतच प्रणनाथ मुदा शंभुम शिवाम सिंहासनास्थितम. सुंदर अशा प्रकारे सेनापतीचं सिंहासनावरती कार्तिक स्वामी बसले. सेनापतीचं पद घेतलं आणि एकीकडून सगळी देवसेना निघाली युद्धा करता. तारकासुराला ललकारलं, सावधान तारकासुर, अरे तो युद्धा करता सज्ज हो म्हणून तारकासुराचं दैत्य सेना एका बाजूने आणि देवसेना एका बाजूने. बरोबर, देवसेना आणि दैत्य सेनेमध्ये त्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झालं आणि घनघोर अशा प्रकारचं युद्ध. तो तारकासुर एवढा बलाढ्य होता की त्याने एका बाणामध्ये ब्रह्मदेवाला परत पाठवलं. एका बाणामध्ये महाराज भगवान विष्णूही परत गेले, भगवान शिवही परत गेले. इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आता कार्तिक स्वामी कडून ही तारकासुर मरणार नाही. महाराज मोरावरती आरूढ झालेले कार्तिक स्वामी त्या ठिकाणी आले, आपलं ध्यान केलं, हातामध्ये शक्ती घेतली आणि शक्तीचा प्रहार तारकासुरावर केल्याबरोबर तारकासुराचा काय झाला, वध झाला. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. हर हर महादेव. अशा प्रकारे महाराज त्या तारकासुराचा वध भगवान भोले बाबांच्या पहिल्या पुत्राच्या हातून झाला. म्हणून सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी जय जयकार केला. एकदा सगळ्यांनी सुंदर हाताने टाळी वाजवा आणि गोड मुखाने माझ्या भोले बाबांचं काय करा, भजन करा. हरण करता गुरुवारी त्या ठिकाणी लक्ष्मीचं पूजन करता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये की मार्गशीर्ष महिन्यामध्येच भगवान लिंग रूपाने काय झाले, प्रगट झाले. मार्गशीर्ष महिन्याच्या असणाऱ्याच त्याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो स्तंभ प्रगट झाला. म्हणून मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्येच त्या ठिकाणी महाराज पंचमी जी येते ना, त्या पंचमीलाच रामप्रभू आणि जानकीचा काय झालेला आहे, विवाह झालेला आहे. अजून सांगू तुम्हाला, याच मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला कार्तिक स्वामी महाराजांचा काय झालेला आहे, अवतार झालेला आहे. बोलिये गौरी शंकर भगवान की जय. अशा प्रकारे महाराज कार्तिक स्वामी हळूहळू हळूहळू कैलासावरती मोठे मोठे होऊ लागले आणि एक दिवस सगळे देवी देवता आले आणि सगळ्यांनी महादेवाला प्रणाम केला की हे महादेव, हे मैया पार्वती, ज्या कारणाकरता कार्तिकांचा जन्म झाला त्या कारणाकरता आता सर्व देवांचा सेनापती म्हणून कार्तिक स्वामींना घोषित करा आणि तारकासुराच्या वधाकरता आता युद्धाची तयारी करा. म्हणून माझ्या भोले बाबा महादेवांनी सर्व देवतांचा सेनापती म्हणून कार्तिक स्वामींना पद देऊन टाकलं आणि सगळ्या देवतांचं सेनापती पद कार्तिक स्वामींनी घेतला आणि सगळ्या देवांना सांगितलं की हे देवांनो, आता तुम्ही काळजी करू नका की रक्षकस्त्वं त्रिलोकस्य शरणागत वत्सलः यज्ञकर्ता यज्ञभर्ता हरसे विघ्नकारिणाम. की अशा असणाऱ्या त्या कार्तिक स्वामींनी सगळ्यांना आश्वासन दिलं आणि सांगितलं की आता तुम्ही चिंता करू नका की कुमारोपी विनीतात्मा विमानद विवीर्यतच प्रणनाथ मुदा शंभुम शिवाम सिंहासनास्थितम. सुंदर अशा प्रकारे सेनापतीचं सिंहासनावरती कार्तिक स्वामी बसले. सेनापतीचं पद घेतलं आणि एकीकडून सगळी देवसेना निघाली युद्धा करता. तारकासुराला ललकारलं, सावधान तारकासुर, अरे तो युद्धा करता सज्ज हो म्हणून तारकासुराचं दैत्य सेना एका बाजूने आणि देवसेना एका बाजूने. बरोबर, देवसेना आणि दैत्य सेनेमध्ये त्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झालं आणि घनघोर अशा प्रकारचं युद्ध. तो तारकासुर एवढा बलाढ्य होता की त्याने एका बाणामध्ये ब्रह्मदेवाला परत पाठवलं. एका बाणामध्ये महाराज भगवान विष्णूही परत गेले, भगवान शिवही परत गेले. इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आता कार्तिक स्वामी कडून ही तारकासुर मरणार नाही. महाराज मोरावरती आरूढ झालेले कार्तिक स्वामी त्या ठिकाणी आले, आपलं ध्यान केलं, हातामध्ये शक्ती घेतली आणि शक्तीचा प्रहार तारकासुरावर केल्याबरोबर तारकासुराचा काय झाला, वध झाला. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. हर हर
महादेव. अशा प्रकारे महाराज त्या तारकासुराचा वध भगवान भोले बाबांच्या पहिल्या पुत्राच्या हातून झाला म्हणून सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी जय जयकार केला. एकदा सगळ्यांनी सुंदर हाताने टाळी वाजवा आणि गोड मुखाने माझ्या भोले बाबांचं काय करा, भजन करा.